आज स्वर्गवासी संतोष देशमुख यांच्या हत्येला 19 दिवस पूर्ण झालेले आहेत। हे प्रकरण आपल्या सगळ्यांना माहिती आहे की हिवाळी अधिवेशनामध्ये विधानसभेमध्ये जवळजवळ 2 दिवस याच्यावरती चर्चा चालू होती आणि तिसऱ्या दिवशी राज्याचे मुख्यमंत्री आणि गृहमंत्री यांनी उत्तर दिलं। अतिशय स्पष्ट भूमिका मुख्यमंत्र्यांनी या ठिकाणी व्यक्त केली की आरोपी त्याची जी काही या 2 प्रकरण झालेले ते खंडणीचं प्रकरण आणि हत्येचं प्रकरण, या दोन्ही प्रकरणाची पाळंमुळं आम्ही खणून काढू। कितीही राजकीय मोठा त्याच्यामध्ये नेता गुंतलेला असेल, कार्यकर्ता गुंतलेला असेल, तरी आम्ही कोणाची गय करणार नाही आणि संतोष देशमुख यांच्या कुटुंबियाला न्याय मिळवून देऊ अशी भूमिका मुख्यमंत्र्यांनी जाहीर केली। परंतु दुर्दैवानं आज दोन्ही घटनेमधील आरोपी अद्यापपर्यंत अटक होऊ शकलेले नाहीत। हे अतिशय दुर्दैवी घटना आहे आणि आज हे सर्व आरोपी जर अटक झाले असते तर कदाचित तपास सुद्धा संपत आला असता। अशी परिस्थिती असताना सुद्धा यामध्ये दिरंगाई होते आणि याबद्दलचा फार मोठा आक्रोश सर्वसामान्य माणसाच्या मनामध्ये आहे। बीड जिल्ह्यातला सर्वसामान्य माणूस आज बीडच्या रस्त्यावरती आपल्याला दिसेल हा आक्रोश व्यक्त करण्यासाठी, आणि निश्चितपणानं या मोर्चाची दखल ही सरकारला घ्यावी लागेल। सरकारने जर दखल घेतली नाही तर पुढची आंदोलनाची काय दिशा राहील हे आम्ही वेळोवेळी ठरवू। परंतु कोणत्याही परिस्थितीमध्ये संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांना न्याय देण्याच्या बाबतीत आम्ही सर्वजण त्यांच्या पाठीमागे खंबीरपणानं उभे आहेत आणि हा न्याय मिळेपर्यंत आमचा लढा हा चालू राहणार।